तर नमस्कार गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे. तर गाईज आज आपला प्रवास आहे मुंबई टू गोवा. मीन्स आम्ही चाललोय तिथनं वसईवरनं गोव्याला. आणि आज आपल्या सोबत आपली जी फॅमिली आहे गाईज पूर्ण, म्हणजे मी, माझी बायको, मम्मी, पप्पा आणि मयूर आणि मयूरची बायको. तर आम्ही असे 6 जण चाललेलो आहोत गोव्याला. आणि आमचं लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच अशा ट्रिपला चाललोय. पण आमच्यासाठी असं हनीमून असं काही नसतं की 2 जणच जाणार. तर आम्ही चाललोय पूर्ण फॅमिलीला घेऊन. आमची नेक्स्ट ट्रिप आहे मनालीची, ती पण मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि ती मे बी आम्ही दोघंच किंवा चौघं असू शकतो, मी, मयूर, मयूरची बायको आणि माझी बायको आणि मी. आणि आता इथला जो आपला प्रवास आहे तो आहे गाईज कुठून, कुर्ला. तर कुर्ल्यावरून प्रवास आहे. आणि काय बोलतात त्याला, कुर्ल्यावरून प्रवास आहे, ट्रेनने जर्नी आहे. मे बी 8 to 10 आवर्सची जर्नी आहे. तर चला आता पुढे भेटूया स्टेशनला, मी तुम्हाला घेऊन जातो माझ्यासोबत. तर चला. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहोत. आणि आपली ही जी जर्नी आहे ही आहे टोटल एक आजच्या दिवसाचीच. म्हणजे आज रात्री आम्ही बसणार ट्रेनमध्ये आणि उद्या जे आहे आम्ही ते सकाळी अर्ली मॉर्निंग तिकडे पोहोचू. आमचं रूमचं वगैरे सगळं झालेलं आहे. गाडी आम्ही बुक केलेली आहे अर्टिका. आणि आमची जी हे टोटल जी ट्रिप आहे ना ती काहीतरी आहे मयूर 3-4 दिवसाची. किती दिवसाची आहे? 3 की 4? 3 दिवसाची आहे. आणि भाई एकदम म्हणजे आमचे ब्लॉग जे आहेत ते पार्ट्समध्ये येतील, तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आणि आवडला तर नक्की एक कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत इथे स्टेशनला. आणि इथनं आता बँड्राला जायचं आहे. बँड्राला उतरून मग ट्रेन चेंज करून दादर, कुर्ला आणि तिकडे जाऊन आपली जी आहे ती ट्रेन आहे 12:45ची. तर चला आता डायरेक्टली तिकडे भेटूया. म्हणजे आपण मोस्टली मी विचार करतो बँड्राला उतरून काहीतरी खाऊया पिऊया. तर मी ते काय खातो ना ते पण तुम्हाला दाखवतो. अजून आपल्याला 3 स्टेशन इकडनं जायचं आहे. तर आपलं जे फायनल आहे डेस्टिनेशन ते आहे इथनं तिलकनगर. तिलकनगरवरून आपल्याला हे आहे का बोलतात तिथे ट्रेन आहे. ट्रेन आपल्याला डायरेक्ट गोव्याला घेऊन जाईल मडगाव स्टेशनला ना मडगाव. तर मडगाव स्टेशनला आता डायरेक्टली भेटूया. आपण आलेलो आहेत मित्रांनो ट्रेनमध्ये. तर कसं वाटतंय तुला? आता पहिली आपली ट्रिप आहे लग्नानंतरची. तर कसं असं वाटतंय कसं तुला? एकदम भारी वाटतंय, एकदम असं मस्त वाटतंय. पहिल्यांदा गोव्याला जाणार आहे. जीवनात पहिल्यांदा दुबईला जाऊन आली पण गोव्याला पहिल्यांदा चालली. आपण लोकमान्य टिळकला म्हणजे टर्मिनल्सला आलेलो आहोत. आणि आपली जी ट्रेन आहे ती आहे 110999 LTT मडगाव एक्सप्रेस. 12:45ला ती जी आहे ती येणार आहे. ठीक आहे. तर अजून यायला 1 तास आहे. तर आता काहीतरी थोडंफार खाऊया कारण भूक लागलेली आहे खूप. कारण लास्ट बाई दुपारी मी खाल्लेत आलू परोठा आणि ते पण यार मीन्स एखादा खाल्ला आहे. आणि म्हणून मला एवढी भूक लागली आहे ना, लिटरली पोटात ना आवाज येत आहे. तर काहीतरी खायला बघूया इथे काय भेटते की नाही. ट्रेन ना ऑलरेडी आता वाजलेत एक्झॅक्ट 11च्या आसपास ना तन्वी 11:15 झाले. आणि ट्रेन माझ्या मागे बघू शकता तुम्ही, ट्रेन आलेली आहे. आम्हाला वाटलं ही ॲक्च्युली आमची ट्रेन नाही आहे. पण नंतर आम्ही बघितलं, नाव चेक केलं तर ही आमची ट्रेन. आम्ही ऑलरेडी विचार करत होतो कुठेतरी बाहेर जाऊ काहीतरी खाऊ वगैरे. पण आता पॉसिबल नाही, ट्रेन लागलेली आहे. तर सो विचार केला बसून घेऊया ट्रेनमध्ये. तर चला बसूया आणि तुम्हाला सांगतो की कसं आहे कसं नाही काय ते सगळं. मित्रांनो, आपण फायनली आपल्या ट्रेनमध्ये आलेलो आहोत. सो हे आपले सीट आहेत आणि हे आपली आई, बाबा, मयूर शेठ, तन्वी आणि वहिनी कुठे गेला माहीत नाही. तर आपली जी सीट आहे ही एक आहे लोअर आणि समोरची ना ही लोअर आहे, ही मिडल आणि अप्पर. आणि बाकीचे जे आपल्या 2 सीट आहेत पुढच्या म्हणजे बोगीमध्ये. तर आता तिकडे जाऊया. मी आणि मयूरबाई तिकडे जाणार आहेत. आणि कोणाला तरी रिक्वेस्ट करू की भाई तिकडचे जे सीट आहेत ॲडजस्ट करून आम्हाला द्या आणि तुम्ही आमच्या जागेवर बसा. तुम्हाला नाव सांगत होतो ते नाव ॲक्च्युली चुकीचं होतं. मडगाव एक्सप्रेस आहे हिचं नाव. आपले सीट्स ना असे आहेत. आणि आता आम्ही खायला पण सुरुवात केलेली आहे. वहिनी इथे समोसे खातात. इकडे बघू शकता एकदम भंडार आहे. मयूर पण समोसा खातोय आणि तन्वी पण समोसे खाते. आपली ट्रेन फायनली इथनं निघालेली आहे. गणपती बाप्पा मोरया झालेले आहेत आपल्या इथनं. आणि नेक्स्ट आपलं जे स्टेशन आहे ते आहे ठाणे. आणि मोस्टली आता रात्री असं काही दाखवण्यासारखं आहे नाही. तर आम्ही आता काय करू, सकाळी जाऊ आणि आपली थिविमला जाणार आहे ना. तर आम्ही थिविमला गेल्यावर तुम्हाला दाखवा. मध्ये आम्ही लवकर उठलो सकाळी तर मस्त 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 शॉट दाखवू तुम्हाला चांगले चांगले. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले एक्झॅक्ट माझा अंदाज 7 वाजले. 7 वाजलेत आणि आता आम्ही जस्ट संगमेश्वर क्रॉस केलं. आणि ट्रेन बाई खूप स्लो आहे यार. पण ठीक आहे, थोडीशी झोप चांगली झालेली आहे. म्हणजे उद्याचा जो दिवस आहे तो थोडा ॲटलिस्ट फ्रेश स्टार्ट होईल आपला. आणि बाहेरचा जो व्ह्यू आहे गाईस तो व्ह्यू तुम्ही बघा फक्त. आता खूप मस्त व्ह्यू आहे.
एंट्री झालेली आहे. आम्ही दोघांनी आता जस्ट चाय पिलाय. मी त्याचा शूट दाखवायचा तुम्हाला ॲक्च्युली विसरलो. ठीक आहे, झोप तर ॲटलीस्ट म्हणजे झाली नाही, बट 2 तास तरी ठीकठाक पडलेलो. पण आता पुढचा जो दिवस आहे तो होप सो चांगला जाईल आणि बघूया कसा जातो. हां, चांगलाच जाईल. होप सो नाही, चांगलाच जाईल. तर मित्रांनो, आपण आता जस्ट रत्नागिरीला पोहोचलोय. तर बोर्ड पण गेलाय, तुम्ही बघू शकता रत्नागिरीचा. आता मस्त इथे वडापाव वगैरे दिसत आहेत. आता आले तर वडापाव आले आतमध्ये, तर वडापाव घेऊया. काहीच आपण इथे घेतलेत, ज्याच्यासाठी आपण वेट करत होतो ते इथे आलेले आहेत. आणि ह्या मोमेंटसाठीच मी ट्रेनमध्ये आलेलो आहे. तर तन्वी का कसं आहे ठीक म्हणजे नाही चांगलं. हा मग मीच सांगतो. वडापाव वडापाव चाय अदरक वाला चाय. ठीक आहे. तसं चांगलं आहे. आफ्टर टेस्ट नंबर चांगला लागला थोडं. ठीक आहे, नॉट बॅड, चांगलं आहे. आपला तो आपला असतो. खायला काय याच्या अगोदर जी चाय घेतलेली ना मी, तो येऊन बाजूला बोलून कसं काय चाय अद्रकवाली चाय, आणि अद्रकच नाही त्याच्यामध्ये. गाईस कोकण लिटरली म्हणजे आहे यार, सुंदरता आहे, खरंच सुंदर आहे. तुला कसं वाटतंय? तो आता मध्ये एक रोड गेलेला काय मस्त वाटत ना. आता आपण पोहोचलोय विलोडेला. आता इथनं नेक्स्ट स्टेशन मे बी वैभववाडी आहे आणि तिथनं आपल्याला मॅक्स टू मॅक्स अजून 2 तास जातील थिबीमला पोहोचायला. आणि भाई सिनरी तुम्ही बघा काय मस्त वाटते. तुम्ही बघा तुमच्या डोळ्याने, आणि डोळ्याने बघण्याची सिनरी भाई फोनच्या मागे तुम्हाला मी किती पण चांगलं दाखवते तुम्हाला दिसणार नाही आहे. तुम्ही बघा. बाबा मग कसं वाटतं? फ्रंट कॅमेरा चालू आहे. कसं वाटतं इकडे आता येऊन तुम्हाला? अजून गोवात नाही आलं. अजून गोवा नाही आलं, पण हे आता आपण नियर आहे, जवळ आहे. वातावरण एकदम सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. पण चहाबद्दल काय वाटलं तुम्हाला? मी त्यांचा चहा ठीक आहे, पण बाहेर आलं अरे कसं तो ऍडजस्ट माझ्या करायला. देखत आला, मला सगळ्या ट्रेनच्या इकडे येऊन बोलतो चाय अद्रक गरम वाला. चाय, अद्रकवाली चहा असं बोलतो, आणि चहा पिल्या त्याच्या अद्रक नाही आणि काहीच नाही. म्हणायला अद्रक असतं. हा ना. तर फायनली मित्रांनो आपण कुडाळला पोहोचलोय. कुडाळवरून आपल्याला जायचं थिबीमला. अजून तासभर लागणार आहे. आणि आम्ही इथे आता जस्ट नाश्ता घेतलेला, पोहा आणि उपमा, आणि त्याच्यामध्ये आम्ही ह्याच्या अगोदर चहा घेतलेला. तर चहाची मयूरने काय केली, कंप्लेंट केली की तो 10चा चहा मला यांनी 20ला सेल केला. तो ॲक्च्युली होता 20चाच, तर त्याने बिल आणून दिलं. पण जसं उपम्यावाल्याने ते बघितलं ना की आम्ही त्याची तिकीट रेस केली असं, तर त्याने आम्ही 50-50 रुपये दिलेले, तर त्याने आम्हाला 30 रुपये पाहिजे परत खिशातनं काढून दिले. तो बोलला नाही मालिक लिहिलो अब असं. म्हणजे ह्या गोष्टीची तुम्ही पण काळजी घ्या की ट्रेनमध्ये असे भरपूर प्रकारचे स्कॅम होत राहतात. तर ह्या गोष्टीची नक्की खात्री घ्या. आणि आता ह्याच्यासोबतच आपण डायरेक्टली भेटूया थिबीमला, कारण ऑलरेडी ट्रेनचा जो ब्लॉग आहे तो भरपूर मोठा झालेला आहे आणि मला जास्त एकदम खेचायचा नाही आहे. तर आपण डायरेक्ट थिबीमला भेटूया. मी रूम पण दाखवेल आजच तुम्हाला. आणि चला भेटूया थिबीमला. मित्रांनो आपण पोहोचलोय थिबीमला आणि भाई वाजलेत 11:30. तर थोडीशी म्हणजे आपली ट्रेन येणार होती 9:45च्या आसपास, पण आपल्याला वाजलेत 11:30. आता आमची इथनं कार आलेली आहे, आम्ही कार बुक केली ऑलरेडी. तर अर्टिका कार आहे, तर चला भेटूया अर्टिकाच्या इकडे. तर ही बघा आपली ट्रेन, बबाय ट्रेन. आणि मयूर भाई थोडीशी बॅग मला वरती घ्यायला मी घेतो, चला. आणि हा ब्रिज बघा भाई, मस्त वाटतं एकदम. आणि स्वच्छता चांगली आहे इथे. बाबा तुमचं काय म्हणणं आहे स्वच्छतेबद्दल? स्वच्छता छान आहे. एकदम छान आहे. आम्ही गाडी घेतलेली आहे, अर्टिगा गाडी घेतलेली आम्ही. आणि रेंट वगैरे तिचं दाखवतो तुम्हाला. एक म्हणजे पुढे थांबणारच आहे ती, तर तुम्हाला दाखवतो की आम्ही सगळं त्याची स्कूटी आम्ही घेतलेली आहे. स्कूटी मंगेश चालवतोय आणि पुढे आम्ही त्याला थांबून त्या गाडीची जरा चौकशी वगैरे करणार आहे. तिचा व्हिडिओ वगैरे काढा. जेव्हा पण तुम्ही येतील ना, तर तुमच्या हिशोबाने एक व्हिडिओ वगैरे तुम्ही काढत जा. कारण ते कसं बायचान्स त्याच्यावर स्क्रॅच असली आणि ते तुमच्या लक्षात नाही, पण त्यांनी जर एंडला ती क्लेम केली की बाबा तुमच्यामुळं झाली आहे, तर तुम्हाला ते भरून द्यावं लागेल. तर त्यापेक्षा तुम्ही आधीच तुमचा एक व्हिडिओ काढून ठेवत जा. तसं आम्ही दाखवूच तुम्हाला आम्ही कसा काढतो, तसं तुम्ही सुद्धा एक काढा. मी तुम्हाला बोललेलो आम्ही अर्टिका घेतली, तर तीच अर्टिका आहे. तर तुम्ही ही अर्टिका जी आहे ती आता बघू शकता. ही अर्टिका आहे आणि आम्हाला ही पडली आहे अप्रॉक्स पकडून त्याला 1700 का 1800 रुपये पर डेचं ह्याचं रेंट आहे.
तर मी जे बोलत होतो ना तुम्हाला, अशा छोट्या छोट्या गोष्टी चेक करून घ्या. जसं आता हिला बघा, इथे असे डेंट्स आहेत, हलके हलके डेंट्स आहेत. हे बघा, हे दिसते असे डेंट्स आहेत, असे स्क्रॅच आहेत. तर ते सगळं बघून घेत जा. आणि आता डायरेक्ट आपण हॉटेलला जाऊ आणि तिकडे जाऊन मी तुम्हाला रूम दाखवून ब्लॉग जो आहे तो एंड करतो, कारण हा ब्लॉग खूप मोठा चाललेला आहे. त्यामुळे बघा, ही गाडी आहे अर्टिगा, एकदम स्मूथ गाडी आहे, म्हणजे चांगली वाटते गाडी. आणि आम्हाला टोटल या गाडीची किती टोटल कॉस्ट पडला मग? 10,000. हा, पण 10,000 किती पडला ते तर सांग. 10,000 नको सांगू, 1800 रुपये पर डे 1800 रुपये. तसे आम्हाला 4,000 रुपये 4 दिवसाचे चार्जेस आणि प्लस 3,000 रुपये डिपॉझिट लागते. तर चला आता रूमवर भेटूया गाईस. मित्रांनो, आपण आलो आहे हॉटेलला. तुम्ही बघू शकता, हॉटेलचं नाव आहे टाऊन हाऊस हॉटेल. पण ह्या हॉटेलमध्ये यार जसे इमेजेस होते तसे इमेजेसपैकी म्हणजे काहीही नाही. आणि रूम पण खूप ॲव्हरेज. आणि स्विमिंग पूल आम्हाला बिलकुल नाही आवडला, कारण कचरा पडला, जाण्यासारखाच नाही आहे. तर आता आम्ही काय करतो आहे, कॅन्सल करून एक बाजूला आहे जिथे आम्ही प्रिव्हियस आलेलो आहे पहिले, तर ते थोडे ओळखीचे पण आहेत. तर आता त्यांच्याशी बोलू आणि तिकडे ट्राय करूया रूम भेटते की नाही. आमची इकडे आहे बुकिंग, पण जे फ्री ऑफ कॅन्सलेशन होत असली तरच आम्ही कॅन्सल करू, नाही तर नाही, कारण आमची ऑलरेडी अमाऊंट गेलेली आहे. चला बघूया आता काय होते काय नाही. मित्रांनो, फायनली रूम भेटलेली आहे आणि चांगली रूम भेटली. जिथे आम्ही प्रिव्हियस राहिलेलो तिथे भाई पूल बघा किती क्लीन, आणि तो पूल किती दलिद्री होता, दरिद्रीची यायला राहायची इच्छा नव्हती होत. आणि तुला कसं वाटत होतं खरं सांग, ती वाली जी होती म्हणजे रूम, चल ठीक आहे, हे पण एवढ्या काय रूम एकदम टॉप नॉच नाहीत, पण पूल कसं आहे, हे मस्त आहे. खूप मस्त, खूप घाण होता. आणि चला गाईज, आज करूया आपला ब्लॉग इथेच एंड. पुढच्या ब्लॉगची सुरुवात करूया लवकरच. चार्जिंग सुद्धा राहिलेली नाही, आता थोडा फ्रेश पण व्हायचं बाई, चिकट झालं एकदम तोंड. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.